हॅलो अँड वेलकम बॅक टू एम केबल्स. सो आजचं मार्केट ज्यांनी सकाळचा व्हिडिओ बघितला त्यांना ऑब्व्हियसली माहिती असेल आम्ही काय सांगितलं की जिथनं रिव्हर्सल मिळतं, लाईक कालचा क्लोज जिथे आहे, तिथनं वरती जाणार आहे मार्केट. कुठपर्यंत जाईल त्या व्हिडिओत इम्पॉर्टंट लेवल्स दिले. पहिली होती की त्याला 250 200 क्रॉस करायला लागेल, राईट? सो ते त्यांनी बऱ्यापैकी इझिली केलं. 250 200 क्रॉस रेजिस्टन्स घेतला, केलं. सेकंड लेवल होती 350. सो ते 350 ला क्रॉस नाही करू शकला, 350 पर्यंत पोहोचू पण नाही शकला ऍक्च्युली. आजच्या डे हाईजला टेस्ट साधारणपणे केलंय असं मी म्हणतोय, कारण मी ह्या ओपनिंगचा हाय पकडत नाही. सो लेटचे आजच्या डे हाईजला टेस्ट केलं आणि परत खाली आला आणि 300 ला एक्झॅक्ट क्लोज झाला. सो आजचा आपण जास्त डिस्कस करणार नाही, कारण ही सेम कन्सेप्ट आपण सकाळी बघितलेली. सो उद्या काय होऊ शकतं, वेल हे थोडं जास्त कॉम्प्लिकेटेड. रिझन कॉम्प्लिकेटेड असण्याचं, क्लोज झाल्यानंतर गिफ्ट निफ्टीचे ते परत थोडंसं वरती गेलो, एक 350च्या अराउंड ते आता ट्रेंड करतात. बेसिकली काय ते इथे साधारण फिरत राहणार. सो समजा ते ऍज लॉंग ऍज ते साधारण 380च्या वगैरे खाली राहतात, 400 जोपर्यंत क्रॉस करत नाही. हे 380 पडतोय कारण हे इथे रेंज बाउंड झालं त्या लेवल्स अराउंड 360 ते 380च्या मध्ये. सो ऍज लॉंग ऍज ते त्याच्या खाली राहते किंवा त्याच्यामध्ये राहते, आपलं नॉर्मल निफ्टी जे ते आहे तिथे ओपन होईल याच लेवलवर. वन सेकंड, आहे तिथेचा अर्थ एवढ्या साधारण एरिया, बेसिकली 380च्या खाली ओपन होईल. त्यांनी त्याला क्रॉस केलं, ठीक आहे. आजच्या दिवसात त्यांनी त्याला क्रॉस केलं आणि वरती इथे कुठेतरी गेलं. असिमिंग ग्लोबल मार्केट्स पण बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहेत, बऱ्यापैकी इन द सेन्स इतकी पण पॉझिटिव्ह असायची गरज नाही, 1% पण चालतील. तर बँक निफ्टी वरती ओपन. पण आज एक डायव्हर्जन्स बघायला मिळतोय की निफ्टी 0.6 वरती आहे पण बँक्स खाली. ऍक्च्युली एक्झॅक्ट उलटी गोष्ट इथे दिसते, फायनान्शियल सर्व्हिसेस फिन निफ्टीची. जितकं निफ्टी वरती गेले तितकं फिन निफ्टी खाली गेले बेसिक, विच इज फाईन, कारण बँक्सने ऑल टाइम हाय केलेला तो खाली जाणं एक्सपेक्टेडच होता. रिसंट बँकचे रिझल्ट चांगले होते पण एवढे पण चांगले नव्हते. जितकी मोमेंट मिळाली तेवढे चांगले रिझल्ट नक्कीच नव्हते. याचा अर्थ रिझल्ट वाईट होते असं नाही, पण चांगले नव्हते. निफ्टीच्या निफ्टी फिफ्टीमध्ये जे कोणते स्टॉक असतात त्यांचे पण आता Q4 चे रिझल्ट यायला लागले, ते बऱ्यापैकी चांगले, बऱ्यापैकी प्रॉफिटेबल आहेत कंपनीज. सो आय एक्सपेक्ट अजून थोडंसं वरती जाईल, पण सध्यासाठी त्याला 350ची लेवल क्रॉस करायला लागणार. जोपर्यंत हे क्रॉस होत नाही तोपर्यंत वरती जाण्याचा काही चान्स नाही. आपण कंटेक्स्ट जर असं 15 मिनिट्सला समजा बघितला, लेट मी स्क्रोल बॅक, सी इथे पण तेच चालेल, सेम हेला, राईट? इथे मार्केट खूप 2-3 दिवस फिरत होतं, अराउंड 25 नोव्हेंबर पासून 28 नोव्हेंबर पर्यंत. जेव्हा ते ब्रेक नाही करू शकला तेव्हा ते खाली गेलं आणि मग अजून थोड्या दिवसांनी वरती ब्रेक केला. सिमिलर गोष्टी आपल्याकडे होऊ शकतात जर का ती लेवल ब्रेक नाही होऊ शकली, 350 लेवल ब्रेक नाही होऊ शकली. अच्युपिंग की निफ्टी गिफ्ट निफ्टी वरती जाते उद्या, राईट? गिफ्ट निफ्टी लेटचे इथे 450 430 ला गेलं असेल तर आपलं पण ऑब्व्हियसली वरती ओपन होणार आहे. तेव्हा 400 सपोर्ट सारखा आहे, कारण जर का ते 400च्या वरती ओपन झालं असेल आणि तेव्हाच आपलं पहिलं टार्गेट 500 आणि पुढचं टार्गेट डायरेक्ट 750च्या अराउंड असा. मी मधली देत नाहीये, ओआय नुसार ती येणार आहे. इथे कुठे रेजिस्टन्स घेणार नाही असा अर्थ नाही, पण त्या ओआय काय त्याच्यावरती डिपेंड करत. ओआय वरती होत तर ओआयला पण बघून घेऊ. ओआय बेसिकली सेम गोष्ट सांगतोय की मार्केट 300 ते 350च्या मध्ये राहील. इव्हन मी म्हणेन की 250 ते 350च्या मध्ये राहील. नॉर्मल ओआयला पण सेम 200 आणि 300च्या मध्ये दिसते, पण ऑलरेडी आता 300च्या वरती, सो 350 पकडते. उद्या एक्सपायरी, सो मोठ्या मुवमेंट्स होऊ शकतात. की अदर न्यूज जिथे आहे अजिबात हलू शकत नाही मार्केट, हे पण होऊ शकतं एकदम स्ट्रेट लाईन. एक इंटरेस्टिंग गोष्ट अजून दिसलेली की जे आपण म्हणालेलो एफ आय ऍक्टिव्हिटी कमी होणार आहे, ती कमी झाली आहे. सेलिंग नाही झालं पण ऍक्टिव्हिटी नक्कीच कमी झाली. ती कालची होती ऍक्टिव्हिटी बघून, आजचं परत कळेल उद्याला. सो एक फायनल गोष्ट इथे सांगण्यासारखी की समजा मार्केट खाली गेली, राईट, परत त्यांनी 130 ला टेस्ट केलं, तोपर्यंत ट्रेड घेऊ नका जोपर्यंत 130 ब्रेक होत नाही.
स्कॅल्पिंग इज फाईन लॉंग टर्म 2-3 तास ठेवायचे ट्रेड अजिबात घ्यायचे नाही खालच्या बाजूला. 130 ब्रेक झालं, तिथनं खाली जायला लागलं तर 23,850 ची लेवल आहे. ऍक्च्युली 23,880 लेवल आहे. ते तुमचं फर्स्ट टार्गेट असेल. सेकंड टार्गेट हे असेल 650. ते ट्रेड्स पॉसिबल आहेत, पण समजा थोडंसं खाली ओपन झालं आणि ह्या एरियात लॉंग टर्म ट्रेड्स घेणं अवॉइड करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सेम आणि कालचाच नियम की ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन साठी ट्रेड्स न घेता विथ द ट्रेंड फ्लो मध्ये जे आहेत तेच ट्रेड्स घ्यायचे. ठीक आहे, आज आपण इथेच एंड करू. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कर. थँक्यू.